नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी 2026 तर टीईटी परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजे सामाजिक शास्त्र. तर सामाजिक शास्त्राचे एकूण 60 प्रश्न जे आहे या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्र. बघा, या ठिकाणी एकूण 25 मिनिटात आपण विद्यार्थी मित्र 60 प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपले पाठ्यपुस्तकावर आधारित म्हणजे या ठिकाणी स्टेट बोर्ड आधारित जे काही पाठ्यपुस्तकावर आधारित जे काही टीईटी मध्ये प्रश्न असतात अशा प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय बघा, भारतीय शास्त्रीय संगीताच्या हिंदुस्थानी संगीत आणि रिकामी जागा या दोन प्रमुख पद्धती आहेत. ओके, बघा कुठल्या आहेत त्या हिंदुस्थानी संगीत आणि दुसरी कुठली असणार आहे, कर्नाटकी, केरळी, काश्मीरी की यापैकी नाही. ओके, दुसरी पद्धती कुठली असणार आहे विद्यार्थी मित्र, तर दुसरी कुठली आहे तर ती आहे कर्नाटकी. ओके, कुठली आहे, कर्नाटकी. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, कर्नाटकी संगीत पद्धती या आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन कायदा मुख्य पद्धती या ठिकाणी भारतीय शास्त्रीय संगीताच्या आहेत. कशा शास्त्रीय संगीताबाबतीत आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, भारतातील चित्रकलेची परंपरा अश्मयुगातील रिकामी जागापासून सुरू झाली. बघा, भारतामधील जी चित्रकलेची परंपरा आहे ही अश्मयुगातील कोणत्या याच्यावरून झाली, शिल्पकलेपासून. ऑप्शन बघा या ठिकाणी काय विद्यार्थी मित्र, शिल्पकलेपासून, गुहा चित्रापासून, हस्तकलेपासून की पुराणतत्वापासून. बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र जे आहे अश्मयुगामधील काय होतं, अश्मयुगामधील प्रसिद्ध काय होतं, गुहा चित्रे होते. ओके, या ठिकाणी मानव काय करतात अश्मयुगामध्ये, कशात राहायचा तर हा गुहेत राहायचा. ओके, गुहेत राहायचा. मग त्यामुळे ऑप्शन नंबर या ठिकाणी विद्यार्थी मित्र ब गुहा चित्रापासून हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. मध्य प्रदेशातील रिकामी जागा येथील अश्मयुगीन गुहा चित्रे प्रसिद्ध आहेत. बघा, मध्य प्रदेशमधील कोणत्या ठिकाणची जी आहे अश्मयुगीन गुहा चित्रे ही प्रसिद्ध आहेत. पर्याय बघा या ठिकाणी घारापुरी, स्वयंभू लेणी, भीमबेटका आणि एलिफंटा. तर दिलेल्यापैकी विद्यार्थी मित्र मध्य प्रदेशमधील प्रसिद्ध गुहा चित्रे कोणत्या ठिकाणची आहेत तर ती आहेत विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा कुठे आहेत तर ती आहेत भीमबेटका या ठिकाणी. ओके, ऑप्शन नंबर क भीमबेटका हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, महाराष्ट्रातील रिकामी जागा व बिहारमधील मधुबनी या आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहेत. बघा, बिहारमधील कुठली आहे, मधुबनी. मग त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्र महाराष्ट्रातील कुठली आहे असं आपल्याला ओळखायचं आहे की बिहारमधील मधुबनी ही चित्रशैली आहे. मग महाराष्ट्रातील कोणती आहे बघा, कैल कोट्टकोळी, ग्वालियर, पारली की वारली. महाराष्ट्रातील प्रसिद्ध चित्रशैली कोणती आहे तर ती आहे वारली विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर ड वारली हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पंजाबमधील रिकामी जागा हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. बघा कुठला आहे, सुवर्ण मंदिर, सूर्य मंदिर, सूर्यपुत्र मंदिर, घारापुरी की पटियाला हाऊस. कुठला विद्यार्थी मित्र तर पंजाबमधील विद्यार्थी मित्र या ठिकाणी सुवर्ण मंदिर जे आहे हे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. ओके, अमृतसर या ठिकाणी आहे. कुठे आहे, अमृतसर. सुवर्ण मंदिर कुठे येतं तर अमृतसर या ठिकाणी येतं विद्यार्थी मित्र. त्यामुळे ऑप्शन नंबर अ सुवर्ण मंदिर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, राजस्थानमधील रिकामी जागा हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. बघा, राजस्थानमधला कोणता आहे जो नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे या ठिकाणी बघा, भांगडा, कोळी नृत्य, घुमर राजस्थान की गरबा गुजरात. ओके, राजस्थानमधील विद्यार्थी मित्र राजस्थानमधलं कोणते या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती या ठिकाणी राजस्थानमधलं घुमर हे नृत्य प्रसिद्ध आहे. ऑप्शन नंबर क घुमर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भांगडा कुठे आहे, पंजाब मधला आहे. कोळी नृत्य आपल्या महाराष्ट्रातील आहे. गरबा जे आहे गुजरातमध्ये येतं. तर राजस्थानमधलं काय कोणतं आहे तर घुमर हे राजस्थानमधील नृत्य आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, विमानाचा शोध रिकामी जागा यांनी लावला. विमानाचा शोध हा कोणी लावला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणी लावला बघा, रॉजर बेकन, द्रविड बंधू, राईट बंधू की जेम्स हिक्की. विमानाचा शोध जो आहे विद्यार्थी मित्र तो राईट बंधू यांनी लावला. ऑप्शन नंबर क राईट बंधू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, अणुशक्तीचा शोध लागल्यामुळे रिकामी जागा करणे शक्य झाले. ओके, अणुशक्तीच्या शोधामुळे कुठला जो आहे या ठिकाणी शक्य झालेला आहे, अवकाश संशोधन, खगोल संशोधन, माहिती प्रसारण व वीज निर्मिती. काय शक्य झालेलं आहे तर अणुशक्तीच्या शोधामुळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला बघता येईल कुठली गोष्ट आहे ती शक्य झाली आहे तर ती आहे वीज निर्मिती. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, रिकामी जागा हा शोध 20व्या शतकातील एक महान शोध आहे. ओके, कोणता शोध आहे जो रिकामा शतकातील काय महान शोध आहे 20व्या शतकातील, विमानाचा, संगणकाचा, अणुशक्तीचा की हरित क्रांतीचा. त्या ठिकाणी बघा 20व्या शतकामधील म्हटलं 20व्या शतकात कोणता शोध लागला होता तर 20व्या शतकातील महत्त्वाचा म्हटलं महान शोध म्हटलं तो म्हणजे संगणकाचा. ओके, कुठला आहे, संगणकाचा. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा,
इसवी सन रिकामी जागाच्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला. ओके, इसवी सन सुमारे काय छपाई यंत्राचा शोध कोणत्या सालामध्ये लागला होता? 1450, 1600 की 1550? तर बघा छपाई यंत्र जे आहे विद्यार्थी मित्र, छपाई यंत्राचा शोध जो आहे हा इसवी सन या ठिकाणी बघा 1450 मध्ये लागला होता. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, इटालियन कवी रिकामी जागा याने डिवाइन कॉमेडी हा काव्यग्रंथ लिहिला. आता हा प्रसिद्ध असा काव्यग्रंथ विद्यार्थी मित्र डिवाइन कॉमेडी हा कोणाचा आहे? रॉजर, डांटे, बेकन हॉले की इरॅमन्स? ओके, डिवाइन कॉमेडी कोणाचा आहे? तर डिवाइन कॉमेडी हा डांटे यांचा आहे. ऑप्शन नंबर क हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डिवाइन कॉमेडी हा प्रसिद्ध ग्रंथ कोणाचा आहे? तर हा डांटे या लेखकाचा आहे. ओके, या काव्यग्रंथामध्ये डांटे याचा हा काव्यग्रंथ आहे विद्यार्थी मित्र. कुठला आहे? डिवाइन कॉमेडी. लक्षात द्या आपल्याला या ठिकाणी जोड्या लावामध्ये हा प्रश्न विचारला जातो. ओके, जोड्या लावामध्ये या टाईपचा प्रश्न हा विचारला जाण्याची शक्यता असते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा, कोपर्निकस हॅले ओके कोपर्निकस हॅले रिकामी जागा यासारख्या खगोलशास्त्रज्ञाच्या शोधामुळे ग्रहमालेबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. ओके, बघा कोणकोणते होते या ठिकाणी? बघा खगोलशास्त्रज्ञ म्हटलं, आता दिलेल्यापैकी खगोलशास्त्रज्ञ कोणते आहेत विद्यार्थी मित्र? तर आपल्याला बघता येते दिलेल्यापैकी कुठला आहे? तर गॅलिलिओ. ओके, गॅलिलिओ हा एक खगोलशास्त्रज्ञ आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर अ गॅलिलिओ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, इतिहासातील रिकामी जागा हे शतक क्रांतियुग म्हणून ओळखले जाते. बघा कोणतं शतक आहे क्रांतियुग म्हणून ओळखले जाते? ऑप्शन बघा या ठिकाणी 16वे, 18वे, 17वे की 20वे? क्रांतियुग म्हणून ओळखणारे शतक कोणतं आहे विद्यार्थी मित्र? तर ते आहे या ठिकाणी पहा, या ठिकाणी क्रांतियुग म्हणून ओळखणारे शतक आहे ते आहे या ठिकाणी 18वे. ऑप्शन नंबर क 18वे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, हे काय तर हे क्रांतियुग म्हणून ओळखल्या जाते विद्यार्थी मित्र. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. रिकामी जागा यांच्या सागरी मोहिमेमुळे अमेरिका खंडाचा शोध लावला. बघा अमेरिका खंडाचा शोध हा कोणाच्या सागरी मोहिमेमुळे लागलेला आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा कोलंबस, वास्को द गामा, अमेरिगो वेस्पुसी आणि फर्नांडिस मॅगेलन. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कोणाच्या सागरी मोहिमेमुळे या ठिकाणी अमेरिका खंडाचा शोध म्हटला आहे. तर अमेरिका खंडाचा जो शोध आहे विद्यार्थी मित्र हा कोणी लावला होता? तर अमेरिका खंडाचा शोध जो आहे हा कोलंबस याच्या सागरी मोहिमेमुळे लागला होता. कोलंबसच्या सागरी मोहिमे याच्यामुळे लागला होता. ओके, ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कोलंबस याच्या सागरी मोहिमेमुळे या ठिकाणी अमेरिका खंडाचा शोध हा लागला होता. ओके, अमेरिका खंडाचा शोध जो आहे कोलंबसच्या सागरी मोहिमेमुळे लागला. या ठिकाणी नाव खंडाला नाव जे आहे हे अमेरिगो वेस्पुसी यांच्या नावावर दिले जाते. ओके, नाव जे आहे नाव हे अमेरिगो वेस्पुसी यांचे देण्यात आले होते. ओके, बघा या ठिकाणी नाव जे आहे अमेरिगो वेस्पुसी यावरून दिले नामकरण, मात्र शोध जो आहे शोध हा ख्रिस्तोफर कोलंबस यांनी लावला होता. ओके, ख्रिस्तोफर कोलंबस याच्या सागरी मोहिमेमुळे लागला होता. आता वास्को द गामा जो होता वास्को द गामा विद्यार्थी मित्र हा भारताच्या कलिकत बंदरावरती पोहोचला होता. ओके, भारतातील जे कलिकत बंदर आहे तिथे शिकून पोहोचला होता, तिथं वास्को द गामा हा पोहोचला होता विद्यार्थी मित्र, हे एक लक्षात द्या. ओके, वास्को द गामा संदर्भात क्लिअर आहे सर्वांना? चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अमेरिकन वसाहतीचा जाहीरनामा कोणी मांडला? बघा अमेरिकन वसाहतीचा जो जाहीरनामा आहे हा कोणी मांडला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ओके, कोणी मांडला आहे अमेरिकन वसाहतीचा जाहीरनामा? अमेरिगो वेस्पुसी, थॉमस जेफरसन, जॉर्ज वॉशिंग्टन की यापैकी नाही? ओके, तर अमेरिकेचा जो जाहीरनामा आहे विद्यार्थी मित्र हा या ठिकाणी थॉमस जेफरसन यांनी मांडला होता. ऑप्शन नंबर क थॉमस जेफरसन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यांनी काय स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो आहे अमेरिकेचा हा मांडला होता. यानंतर वसाहतीचा वसाहतीच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हटलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला? वाफेच्या जो इंजन आहे ओके वाफेचं जे इंजन आहे तर वाफेच्या इंजनचा शोध कोणी लावला? जेम्स वॅट, जेम्स हिकी, स्टीफन्सन आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी आहे आर्कराइट. ओके, विद्यार्थी मित्र, जे वाफेचं इंजन आहे वाफेच्या इंजिनाचा शोध हा जेम्स वॅट यांनी लावला होता. कोणी? जेम्स वॅट यांनी हा लावला होता. त्यामुळे विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा जेम्स वॅट यांनी 1769 मध्ये जे आहे हे केलं. ओके, 1769 मध्ये जे आहे या ठिकाणी याचा शोध लावला होता. ओके, बघा यांनी काय या इंजिनात अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारणा करून अधिक कार्यक्षम आणि आधुनिक स्टीम इंजन जे आहे ते सुरू केलं. कोणी? स्टीम इंजन जे यांनी सुरू केलं होतं. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा,
पोर्तुगीजांनी इसवी सन रिकाम्या जगामध्ये गोवा काबीज केले. बघा, पोर्तुगीजांनी गोवा हे कोणत्या साली काबीज केलं होतं? 1400, 1510, 1580 की 1600? तर पोर्तुगीजांनी गोवा विद्यार्थी मित्र कधी काबीज केलं होतं असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा, या ठिकाणी पोर्तुगीजांनी गोवा हे 1510 मध्ये काबीज केलं होतं. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्लासीची लढाई जी आहे, प्लासीची पहिली लढाई कोणत्या साली झाली? प्लासीची जी पहिली लढाई आहे विद्यार्थी मित्र कोणत्या साली झाली होती? तर ही 1757 मध्ये झाली होती. ऑप्शन नंबर ब 1757 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये ही लढाई झाली होती विद्यार्थी मित्र. ओके, इंग्रज आणि याच्यामध्ये सिराज उद्दौलामध्ये, ज्यामध्ये सिराज उद्दौलाचा पराभव झाला होता. ओके, याचा मीर कासिम जो होता, मीर कासिम हा या ठिकाणी गद्दार निघाला होता. ओके, त्याने काही फितुरी केली आणि त्या ठिकाणी सिराज उद्दौलाचा पराभव झाला. यानंतर बघा, इंग्रजी सत्तेचा पाया कुठे रचला गेला? आता विद्यार्थी मित्र हा प्रश्न वारंवार परीक्षेत रिपीट असतो. इंग्रजी सत्तेचा पाया कुठे रचला गेला? बंगालमध्ये, गोव्यात, मद्रासमध्ये की मुंबईमध्ये? तर बघा, या ठिकाणी 1757 जी प्लासीची लढाई होती. ओके, 1757 जी प्लासीची लढाई होती, या लढाईने काय ते इंग्रजी सत्तेचा पाया हा रचला गेला होता. त्यामुळे ऑप्शन नंबर अ बंगालमध्ये हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, कुठे रचला गेला? बंगालमध्ये रचला गेला. आणि मजबूत कुठे झाला? तर बक्सारची लढाई होती. ओके, बक्सारची जी लढाई होती ते हा मजबूत झाला. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, भारत आणि रिकामी जागा यांच्यात प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. बघा, भारत आणि रिकामी जागा यांच्यामध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. युरोप, अमेरिका, आफ्रिका की स्वित्झर्लंड? तर भारत आणि युरोप यांच्यामध्ये प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. ऑप्शन नंबर अ युरोप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. यानंतर बघा, 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या प्रांतात झाली? 1857च्या उठावाची सुरुवात कोणत्या प्रांतात झाली? मद्रास, मुंबई, हैदराबाद की बंगाल? तर 1857चा जो उठाव होता याची सुरुवात विद्यार्थी मित्र ही बंगाल प्रांतामध्ये झाली होती. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला, यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय? मेरठ छावणी. ओके, मेरठ छावणीतील संपूर्ण भारतीय पलटण रिकामी जागा या दिवशी बंड करून उठली. बघा, मेरठ छावणीतील संपूर्ण जी भारतीय पलटण होती ती कोणत्या दिवशी बंड करून उठली? तर बघा, की 10 मे 1857 रोजी बंड करून उठली होती. ऑप्शन नंबर अ 10 मे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा, 1857च्या उठावाचं तात्कालीन कारण होतं या ठिकाणी काडतुसाचं. ओके, ज्यावरती डुकराची चरबी लावली होती. आणि पहिला या ठिकाणी क्रांतिकारक कोण होता? तर मंगल पांडे. मंगल पांडे हा या ठिकाणी पहिला क्रांतिकारक होता. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली कोणत्या भागात भिल्लांनी उठाव केला? ओके, बघा, कजार सिंग यांच्या नेतृत्वात भिल्लांनी उठाव कोणत्या भागात केला? विदर्भ, मराठवाडा, खानदेश की पश्चिम बंगाल? तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कजार सिंग यांच्या नेतृत्वात भिल्लांनी उठाव कोणत्या भागामध्ये केला होता? तर भिल्लांचा जो उठाव होता विद्यार्थी मित्र हा कजार सिंगच्या नेतृत्वामध्ये यांनी खानदेशामध्ये केला होता. ऑप्शन नंबर क खानदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, 1857च्या उठावाच्या पराभवानंतर नानासाहेब पेशवे आणि बेगम हजरत महल यांनी कोठे आश्रय घेतला? विद्यार्थी मित्र, बेगम हजरत महल व नानासाहेब पेशवे यांनी कोठे आश्रय घेतला होता? चीन, नेपाळ, भूतान की अमेरिका? तर या दोघांनी जो आश्रय आहे विद्यार्थी मित्र हा नेपाळ या ठिकाणी घेतला होता. ऑप्शन नंबर ब नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, इंग्रजांनी भारतात रेल्वे मार्ग कोणत्या साली सुरू केला? ओके, इंग्रजांनी भारतात रेल्वे मार्ग कोणत्या साली सुरू केला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा, रेल्वे मार्ग जो आहे विद्यार्थी मित्र 1853, 1730 की 1680? तर विद्यार्थी मित्र इसवी सन 1853 मध्ये करण्यात आलेला होता. ओके, बघा, मुंबई ते ठाणे या ठिकाणी मुंबई ते ठाणे अशी पहिली रेल्वे जी आहे या ठिकाणी धावली होती. ओके, लॉर्ड डलहौसी यांच्या कालखंडामध्ये. लॉर्ड डलहौसी बघा, पहिला रेल्वे मार्ग या ठिकाणी इंग्रजांनी सुरू केला होता 1853 मध्ये. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नाने ब्रिटिश सरकारने इसवी सन 1829 मध्ये रिकामी जागा ही चाल बंद केली. ओके, कोणती चाल बंद केली? केशपनाची, सतीची, बालविवाह की देवदासी? तर या ठिकाणी या विद्यार्थी मित्र सतीची चाल ही बंद करण्यात आली होती. ओके, बघा, आता राजा राममोहन रॉय यांची सभा कोणती होती? ब्राह्मो समाज. ओके, राजा राममोहन रॉय समाज होता विद्यार्थी मित्र ब्राह्मो समाज. ओके, याची स्थापना जी आहे ही 1828 मध्ये करण्यात आली होती. ओके, कधी? 1828 मध्ये करण्यात आल्यानंतर लगेच एका वर्षाने ही सतीची प्रथा जी आहे ती राजा राममोहन रॉय यांनी बंद करायला लावली होती. कुठे केली होती स्थापना यांनी? तर बंगाल या ठिकाणी याची आहे ब्राह्मण समाजाची स्थापना ही करण्यात आली होती. ओके, बंगाल या ठिकाणी यांचं एक
वृत्तपत्र होतं त्याचं नाव काय होतं विद्यार्थी मित्र, तर ते होतं संवाद कौमुदी. ओके, कुठलं होतं, संवाद कौमुदी, हे ब्राह्मण समाजाचं वृत्तपत्र होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राजा राममोहन रॉय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली, आपण आताच बघितलंय कुठलं, ब्राह्मण समाज. ओके, 1828 मध्ये जी आहे ब्राह्मण समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी बंगाल या ठिकाणी केली होती. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, आधुनिक भारताचे जनक म्हणून रिकामी जागा हे ओळखले जातात. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोण ओळखतात, स्वामी दयानंद सरस्वती, गोपाळकृष्ण गोखले, राजा राममोहन रॉय की गोपाळ हरी देशमुख. तर आधुनिक भारताचे जनक म्हणून विद्यार्थी मित्र राजा राममोहन रॉय यांना ओळखले जाते. ऑप्शन नंबर ब, राजा राममोहन रॉय हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आधुनिक भारताचे जनक. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, प्रभाकर या साप्ताहिकात लोकहितवादी या टोपण नावाने कोण लेखन करत असे. ओके, प्रभाकर या साप्ताहिकामध्ये लोकहितवादी या टोपण नावाने कोण लेखन करायचे, राजा राममोहन रॉय, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ हनी देशमुख की गोपाळ गणेश आगरकर. कोण करत होते विद्यार्थी मित्र लोकहितवादी या टोपण नाव, तर गोपाळ हरी देशमुख. ओके, बघा या ठिकाणी गोपाळ हरी देशमुख, ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय, समाजातील अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तीपूजा यांना कोणत्या भारतीय समाज सुधारकांनी विरोध केला. ओके, बघा अंधश्रद्धा, मूर्तीपूजा, कर्मकांड यांना कोणत्या भारतीय समाज सुधारकांनी विरोध केला होता, राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर की लोकमान्य टिळक. तर विद्यार्थी मित्र या सर्व जे घटक होते याला कोणत्या भारतीय समाज सुधारकांनी विरोध केला, तर ते होते राजा राममोहन रॉय. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर बघा, अलीगड येथे शिक्षण संस्था कोणी सुरू केली. अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था कोणी सुरू केली होती, मगो रानडे, ईश्वरचंद्र विद्यासागर, सर सय्यद अहमद खान यापैकी नाही. विद्यार्थी मित्र या ठिकाणी अलीगड या ठिकाणी मुस्लिम युनिव्हर्सिटी स्थापना करण्यात आली, सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. ऑप्शन नंबर ब, सर सय्यद अहमद खान हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, स्त्री पुरुष तुलना हे आपल्या पुस्तकातून स्त्रियावरील अन्यायाला कोणी वाचा फोडली. ओके, स्त्री पुरुष तुलना यामधून बघा, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे, सावित्रीबाई फुले की सरोजिनी नायडू. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी आपल्याला कोणता प्रश्न विचारायचा आहे, तर स्त्री पुरुष तुलना हे म्हणजे हे पुस्तक कोणाचं आहे. स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कोणाचं आहे, तर बघा स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ब, ताराबाई शिंदे हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेली शारदा सदन ही संस्था कशासाठी आहे. ओके, शारदा सदन ही संस्था कशासाठी होती, बाल शिक्षणासाठी, विधवा शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षणासाठी की विधवांना आश्रय देण्यासाठी. विद्यार्थी मित्र या ठिकाणी शारदा सदन ही जी संस्था होती ही मुलींच्या शिक्षणासाठी होती. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय, महाराष्ट्रभर वाचनालय चळवळ कोणी सुरू केली. बघा वाचनालयाची चळवळ आहे ती कोणी सुरू केली, या ठिकाणी बघा गोपाळ हरी देशमुख, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, नारायण गुरुकी, वीरेश लिंगम पंतू. विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर ड, वीरेश लिंगम पंतू यांनी या महाराष्ट्रभर वाचनालयाची सुरुवात ही केली होती, वाचनालय चळवळीची सुरुवात जी आहे ती केली होती. ओके, चला विद्यार्थी मित्र तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय आहे, आपले विचार, आपले सुधारणाविषयक विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत म्हणून हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले. हास्य संजीवनी वृत्तपत्र जे आहे कोणाचं आहे, पंडित विद्यासागर, गोपाळ गणेश आगरकर, वीरेश लिंगम पंतू की नारायण गुरु. ओके, तर बघा हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणाचं आहे विद्यार्थी मित्र, तर ते वीरेश लिंगम पंतू यांचं. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विधवा विवाहाची चळवळ कोणी सुरू केली. विधवा विवाहाची चळवळ कोणी सुरू केली, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, महर्षी कर्वे, विठ्ठल रामजी शिंदे की यापैकी नाही. ओके, विधवा विवाहाची जी चळवळ आहे ही कोणी सुरू केली विद्यार्थी मित्र, तर ही या ठिकाणी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सुरू केली होती. ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, इष्ट असेल तर ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती कोण. बघा इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेली व्यक्ती कोण आहे. गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ हरी देशमुख की गोपाळ राम गणेश गडकरी. ओके, विद्यार्थी मित्र या ठिकाणी गोपाळ गणेश आगरकर, ऑप्शन नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, याकरता इष्ट असलेली व्यक्ती कोण आहे, गोपाळ गणेश आगरकर. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, काय या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे,
राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 रोजी कोठे भरले होते? ओके बघा, राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन म्हणजे काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई, कोलकाता, नागपूर की दिल्लीत हे भरलं होतं. मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्र. ओके, अध्यक्ष कोण होते? व्योमेश चंद्र बॅनर्जी. व्योमेश चंद्र बॅनर्जी हे या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते या ठिकाणी. ओके, आणि मुंबई या ठिकाणी तेजपाळ गोकुळदास विद्यालय ओके संस्कृत पाठशाला येथे हे अधिवेशन भरण्यात आलेलं होतं. ओके बघा, सुरुवातीला हे अधिवेशन विद्यार्थी मित्र पुणे या ठिकाणी होणार होतं, मात्र पुणे या ठिकाणी प्लेगची साथ आल्यामुळे हे अधिवेशन मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं. ओके, यालाच आपण काय म्हणतो? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना देखील म्हणू शकतो. त्यानंतर पुढील प्रश्न बघा, राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष आपण आताच बघितलं विद्यार्थी मित्र कोण आहे? व्योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. लॉर्ड कर्झन याने इसवी सन रिकाम्या जागांमध्ये बंगालची फाळणी केली. बघा, बंगालची फाळणी कोणत्या साली करण्यात आली? 1920, 1915, ओके, त्यानंतर 1910 आणि 1905. विद्यार्थी मित्र, बंगालची जी फाळणी आहे, ओके, बंगालची फाळणी ही कधी झाली होती? तर पहा, बंगालची फाळणी विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर ड 1905 मध्ये झाली होती. ऑप्शन नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे? बंगालच्या फाळणी विरुद्ध झालेल्या आंदोलनाला रिकामी जागा आंदोलन म्हणतात. बघा, बंगालच्या फाळणी विरुद्ध जे आंदोलन झाले त्या आंदोलनाला काय म्हणतात? सविनय कायदेभंग, चले जाव आंदोलन, वंगभंग की खिलाफत चळवळ? तर बघा, त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? तर त्याला या ठिकाणी वंगभंग आंदोलन म्हणतात. ऑप्शन नंबर क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वंगभंग चळवळ ती होती. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? ओके, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली? 1905, 1906, 1908 की 1910? विद्यार्थी मित्र, मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये करण्यात आली होती. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मुस्लिम लीगची स्थापना 1906 ओके बॅरिस्टर जिना यांनी केली होती. यानंतर पुढील प्रश्न बघा, वंगभंग चळवळीचे नेतृत्व कोणी केले? वंगभंग चळवळीचे नेतृत्व जे आहे ते कोणी केले? व्योमेशचंद्र बॅनर्जी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी की ॲनी बेझंट? ओके, तर बघा, वंगभंग चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं होतं. ऑप्शन नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे की वंगभंग चळवळ. यानंतर पुढील प्रश्न पहा, बंगालची फाळणी कोणत्या वर्षी रद्द झाली? ओके, बंगालची फाळणी जेव्हा 1905 मध्ये झाली होती आणि रद्द कोणी केली? रद्द कधी झाली असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, 1911, 1914, 1917 आणि 1919. तर बंगालची फाळणी जे विद्यार्थी मित्र ही या ठिकाणी बघा 1911 मध्ये रद्द करण्यात आली होती. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. 1911 मध्ये रद्द करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ॲनी बेझंट यांनी रिकामी जागा येथे होम रूल लीगची स्थापना केली. ओके, ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना कोठे केली? मुंबई, कोलकाता, चेन्नई की दिल्ली? ओके, होम रूल लीगची स्थापना विद्यार्थी मित्र कोठे करण्यात आली होती? तर बघा, होम रूल लीगची स्थापना ही चेन्नई या ठिकाणी करण्यात आली होती. ऑप्शन नंबर क चेन्नई हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, महाराष्ट्रात जर म्हटलं तर लोकमान्य टिळक, महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांनी जे होम रूल लीगची स्थापना केली होती. बघा, लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या साली झाले? ओके, लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या साली झाले असा प्रश्न विचारलेला आहे. 1910, 1920, 1917 आणि 1930. तर लोकमान्य टिळक जे होते विद्यार्थी मित्र यांचं निधन 1920 मध्ये झालं. ऑप्शन नंबर ब हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो त्यानंतर पुढील प्रश्न बघा, गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या साली भारतात आले? ओके, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या साली भारतामध्ये आले? 1915, 1920, 1917 की 1919? तर बघा, महात्मा गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेमधून भारतामध्ये कोणत्या साली आले विद्यार्थी मित्र? तर 1915 मध्ये आले होते. ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कोणी केले? लाला हरदयाळ, लाला लजपत राय, बिपिन चंद्र पाल की लोकमान्य टिळक? विद्यार्थी मित्र, या ठिकाणी लाला लजपत राय यांनी लाहोर येथे जे सायमन कमिशन विरुद्ध निदर्शन झाले त्याचे काय नेतृत्व केले होते. यानंतर पुढील प्रश्न बघा, यंग इंडिया ओके काय म्हणते विद्यार्थी मित्र? तर यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी इत्यादी पुस्तके कोणी लिहिली आहेत? ओके, तर बघा, ही सर्व पुस्तके कोणी लिहिली आहे विद्यार्थी मित्र? लाला हरदयाळ, लाला लजपत राय, पंडित नेहरू की भगतसिंग? ओके, ही पुस्तके कोणी लिहिली आहेत असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर बघा, ही सर्व पुस्तके विद्यार्थी मित्र कोणाची आहेत? यंग इंडिया, महान अशोक, छत्रपती शिवाजी ही सर्व जी काही पुस्तके आहेत त्या सर्व पुस्तकाचे लेखन हे लाला लजपत राय यांनी केले. त्यामुळे ऑप्शन नंबर ब
लाला लजपत राय हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, साबरमती यात्रा ओके म्हणजे दांडी यात्रा साबरमती आश्रमातून कोणत्या तारखेस निघाली. ओके दांडी यात्रा जी आहे ती साबरमती आश्रमातून कोणत्या तारखेला निघाली. 1930, 1925, 1932. ओके एक बघा 10 मार्च 1935. कोणत्या साली निघली होती, कोणत्या वर्षी निघाली होती हे देखील महत्त्वाचं आहे. तर ही निघाली होती मित्र 12 मार्च 1930ला. ओके कधी 12 मार्च 1930ला जी आहे ही दांडी यात्रा निघालेली होती. त्यामुळे ऑप्शन नंबर अ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके 12 मार्च 1930. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण टी करता महत्त्वपूर्ण जे काही प्रश्न होते अशा प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी बघितलेली आहेत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF फाईल मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी टाकून दिल्या जाईल. ओके चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.